नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे. वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर काय या सविस्तर वृत्त जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना गटविमा योजना 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीकरिता बाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 31 जानेवारी 24 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 अंतर्गत 1 जानेवारी 2024 ते 31/12 2024 कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्याकरिता परिगणितीय तक्ते तसेच साधा शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेले आहेत. सदर निर्णयामध्ये दाखवल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधी संचित रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की मंत्रालयातील सर्व विभाग त्याचबरोबर मंत्रालयातील विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विभाग 1 जानेवारी 2024 पासून राजीनामा, सेवानिवृत्ती अथवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने इतर काही कारणांनी गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदर निर्णयासोबत जोडलेल्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर बंधूंनो, हा आहे याचा शासन निर्णय. मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही पाहू शकता. आणि काही अडचण असेल तर मित्र तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. याची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. तर चला परत भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. थँक्यू.